परंतु आता प्रत्येक राजाचं चरित्र वर्णन करणं आपल्याकडून शक्य नाहीये, म्हणून दशम स्कंदामध्ये भगवंताचं प्राकट्याचा चरित्राचा भाग वर्णन करायचा. परीक्षितनं सांगितलं, महाराज कथितो वंश विस्तार भवता सोमसूर्यो राजां चोभय वंशानां चैतं परमाद्भुतम्. मथुरा उत्तर प्रदेश मध्ये आणि या मथुरेमध्ये उग्रसेनाचं राज्य आहे. उग्रसेनाला अनेक स्त्रिया आहेत आणि त्यापैकी त्याला मुलगा झालेला आहे. उग्रसेनाला ब्राह्मणाने कुंडली पाहिली आणि ब्राह्मणाने सांगितलं, उग्रसेन महाराज हा मुलगा एकदम दुष्ट आहे, लोकांचं सुख नष्ट करणार आहे, तुम्ही याला ठेवू नका. सगळ्यांच्या सांगण्यावरून उग्रसेन महाराजांनी त्याला प्रवाहित केलेले आहे कंसाला. आणि हे देवक महाराज बसलेले होते, सूरसेन महाराज बसलेले होते. सूरसेनाने पाहिलं, लहान मुलाला यमुनेमध्ये प्रवाहित केलं. सूरसेन महाराजांनी त्याला बाहेर काढलं आणि त्या लहान मुलाचा सांभाळ केला. सूरसेनाचे झाले देवक आणि देवक महाराजांचे एक कन्या आहे, तिचं नाव आहे देवकी. आणि त्या देवकीवरती तो मुलगा खूप मोठा प्रेम करायचा, त्याचं नाव होतं कंस. हळूहळू देवकी मोठी होऊ लागली. देवक महाराजांना चिंता लागली की आता देवकीचा विवाह करायचा, कुणाबरोबर करावा. वसुदेव महाराजांचं चित्र समोर उभं राहिलं आणि वसुदेव महाराजांबरोबर विवाह संपन्न करण्याचं तयारी केलं. निमंत्रण आमंत्रण पाठवलं. ब्राह्मणाच्या माध्यमातून कुंडली तयार केली, जन्मपत्रिका, लग्नपत्रिका सगळी शोधाशोध केली. गुण भेटल्या गेले आणि योग्य मुहूर्त शोधल्या गेला आणि योग्य मुहूर्तामध्ये देवकी आणि वसुदेव महाराजांचा विवाह संपन्न झाला. आणि या विवाहामध्ये कंसाने आपलं स्वतःचं खूप मोठं योगदान दिलं. एवढा आनंदित झाला तो कंस, एवढा आनंदित झाला की त्या कंसाला वाटलं की आपल्या बहिणीला वसुदेव महाराजांच्या महलापर्यंत पोहोचण्याचं काम आपलं रथामध्ये बसलेला आहे तो. आणि देवकी आणि वसुदेवाला घेऊन जाऊ लागला. जाता जाता देवता लोकांनी गडबडी करून टाकली. आकाश वाणी निर्माण झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, अरे कंस, ज्या देवकीला एवढ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये तू घेऊन झालेला आहे, त्या देवकीचा अष्टम गर्भ, अष्टम पुत्र तुला काळ असेल, तुला मारणारा असेल. कंसाने रथ थांबवला आणि ज्ञानमधून तलवार काढली. देवकीला मारणार इतक्यामध्ये वसुदेवाने हात धरला. वसुदेवाने सांगितलं, अरे कंसात काय करायला लागणार, मी हिचा पती आहे. पती कुणाला म्हणतात, पाटी रक्षती पती, जो पत्नीची रक्षा करतो त्याचं नाव पती. परंतु कंसाने सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही ही आकाशवाणी, हिचा अष्टम गर्भ मला मारणार आहे, माझा काळ आहे, मी हिला ठेवणार नाही. न रहेगा मांस तो दर्द बजेगी बासुरी, हिला मी ठेवणार नाही. वसुदेवाने सांगितलं, अरे कंस, मृत्यूकरता एवढा प्रयत्न करायला लागला, परंतु कोणी असो आज न 100 वर्षानंतर या सृष्टीमधून जाणार सुनिश्चित आहे. कंसाने सांगितलं, महाराज मी माझ्या पत्नीपासून माझी रक्षा करणार, मी हिला सोडणार नाही. वसुदेवाने सांगितलं, मी सत्यवादी आहे महाराज, तुम्ही म्हणाल की देवी राहायला तयार आहे आणि तुमचा काळ अष्टम पुत्र आहे ना, मी सर्व पुत्रांना तुम्हाला समर्पित करेन. वचन दिलं वसुदेवाने. आणि कंसाने यमुनेच्या किनाऱ्यावर जवळ बंदी शाळा आहे, त्या बंदी शाळेमध्ये वसुदेवाने देवकीला ठेवलं. आणि कालांतराने पहिला मुलगा झाला. नाव ठेवल्या गेलं कीर्तिमान. वसुदेव महाराज घेऊन आले कंसाकडे. कंसाने पाहिलं, लहानसे शिशु, हो हा माझा काय पाकड करणार. वसुदेवाला सांगितलं, वसुदेव महाराज प्रतियात कुमार होणे, जरा वापस घेऊन जा. माझा काळ अष्टम सांगितलं आकाशवाणीने. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला, तिसरा मुलगा झालेला. 2-4 मुलं सोडून दिले.
पृथ्वीला ओझ सहन व्हायला तयार नाही. म्हणून पृथ्वीने काहीच रूप धारण केलं, ब्रह्माजीकडे गेली. ब्रह्माजी देवता भगवंताच्या शरणागतीमध्ये गेले. आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणीने सांगितलं, वसुदेव गृही साक्षात भगवान पुरुष. वसुदेवाच्या घरामध्ये मी साक्षात येणार आहे. देवतांनो चिंता करू नका. तुम्ही गोपाळाच्या रूपामध्ये गोकुळामध्ये अवतार घ्या, जन्माला या. आणि भगवंतांनी शेषाचं आवाहन केलं. शेष भगवान प्रकट झाले. भगवंतांनी सांगितलं, अवतार घेण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही सुद्धा चला. शेषाने सांगितलं, मी या जन्मामध्ये अवतार घेणार नाही. का? मागच्या जन्मामध्ये मला खूप कष्ट झालं. 14 वर्ष वनवास तुम्हाला भोगावा लागला. त्यांच्याबरोबर आम्हाला सेवेमध्ये एवढं दुःख झालं. या जन्मामध्ये मी येणार, मी अवतार घेणार नाही. भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका, या अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा. काम जर बिघडत असेल तर माणसाने दुसऱ्याला सन्मान द्यावा. काम बघून जातो. शेष भगवंत प्रसन्न झाले आणि शेषाचा अंश देवकीच्या उदरामध्ये स्थापित झाला. जसं देवकीच्या गर्भामध्ये शेषाचा अंश आला, कारागार लख प्रकाश पडू लागला. देवकीचं भय कमी कमी होऊ लागलं आणि कंसाची चिंता वाढू लागली. गर्भ हळूहळू मोठा होऊ लागला. भगवंतांनी मायेचं अनुसंधान केलं. माया प्रगट झाली. भगवंतांनी सांगितलं मायेला, तुम्ही काय करा, तो शेषाचा गर्भ आहे देवकीच्या उदरामध्ये, त्याचं संकर्षण करा आणि रोहिणीच्या उदरामध्ये ठेवा. आणि तुम्ही येशूदेच्या गर्भामध्ये या, कन्येच्या रूपामध्ये. एवढं जर काम झालं तर तुमची या पृथ्वीवरती खूप मोठी जयजयकार होईल. मायेनं काय केलं, देवकीच्या उदरामध्ये जो शेषाचा गर्भ आहे, गर्भाचं संकर्षण केलं आणि रोहिणीच्या उदरामध्ये संस्थित. दुसऱ्या दिवशी कंसाला कळालं, सेवकाच्या माध्यमातून गर्भ गळाला, गर्भ गळाला, गर्भ गळाला. कंसाला चिंता वाटली, एवढी चिंता वाटली, जे भय देवकीच्या चेहऱ्यावरती होतं ते आता कंसाच्या चेहऱ्यावरती दिसलं. नाराजी प्रगट झाली. नारदीला हात जोडले कंसाने विचारलं, नारद महाराज, माझा काळ कसा असेल? नारदीने सांगितलं, काळा काळा असेल, मुरलीवाला असेल, छलिया असेल. कंसाने सगळं सोडलं, काळ्या वस्तू एवढं भय वाटलं त्याला. रात्र झाली कंसाला आपला काळ दिसायचा, एवढं भय वाढलं त्याला. अहो सेवक जवळ यायचे तर त्यांच्या डोळ्याच्या बुबुळामध्ये काळ दिसायचं, त्याला तो कृष्ण दिसायचा. काळ्या वस्तूची एवढी भय वाढलं त्याला. वाईट वाईट स्वप्न पडू लागले कंसाला, झोप सुद्धा नीट लागला. आणि आता तो काळ आला आणि भगवंताने आपलं तेज देवकीच्या उदरामध्ये स्थापित केलं गेलं. एवढा प्रकाश पडला त्या कारागारामध्ये. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला. चिंता निघून गेली आणि देवता लोक गर्भस्तुती करण्याकरता त्या कारागारामध्ये आले आणि भगवंताची स्तुती करू लागले. आपण सुद्धा भगवंताचं स्वागत करायचं. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम कृष्णा.
नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेव महाराजांनी उचललंय भगवंताला. कुलूप उघडलेले, बेड्या सुटलेल्या, पहारेकरी झोपे गेलेले आणि वसुदेव महाराजांनी भगवंताला घेऊन गोकुळीकडे निघाले. यमुनेपर्यंत आले आणि यमुनेमध्ये प्रवेश केलेला आहे. यमुना वाढू लागली भगवंताच्या स्वागताकरता. म्हणता म्हणता पाऊस सुरू झालेला आहे. शेळी भगवंत आलेले, शेषांनी भगवंतावरती छत्र धरलेले आणि यमुना उसळली. भगवंताला स्पर्श करण्याकरता, आलिंगन देण्याकरता भगवंताला वाटलं, शेषाला वाटलं आता आता दादाचा जन्म झालेला आहे. यमुना एवढी नालायक झालेली आणि वसुदेवाच्या तोंडामध्ये पाणी झालेले. भगवंताने आपला डावा पाय काढला, डावा पायाच्या यमुनेला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर यमुना माता दुभंगली आणि वसुदेव महाराज भगवंताला घेऊन गोकुळीमध्ये आले. सगळं गोकुळ झोपी गेलेलं आहे आणि वसुदेव महाराज गोकुळामध्ये आले. यशोदा मातेच्या महलामध्ये आले, जिथे यशोदा मैया झोपलेली आहे. यशोदेच्या बाजूला एक दिव्य कन्येला यशोदेने जन्म दिलेला आहे. वसुदेव महाराज आले, लालाला खाली ठेवलेले यशोदेच्या बाजूला आणि कन्येला घेतलेले आणि वापस मथुरेमध्ये निघून गेले. या बोल भक्तवत्सल भगवान सूचना मिळालेली आहे नंद आणि सुनंदाच्या माध्यमातून गोकुळीमध्ये. नंद बाबा तुम्हाला मुलगा झाला. नंद बाबांनी यमुनेमध्ये 108 डुबक्या लावलेल्या आणि नागाला सांगितलंय की नागे सगळ्या गोकुळामध्ये दवंडीने सगळ्या गोपिका बनून बनून आल्या भगवंताच्या स्वागताकरता आणि सगळ्या आलेल्या. सगळ्यांनी नागाला पाहिलं, भगवंताला पाहिलं, भगवंताचा मुखमंडल पाहिलं आणि एवढा आनंद झाला. भगवंताचा मुखमंडल पाहिल्यानंतर सगळ्यांनी जय जयकार केला आणि भगवंतावरती पुष्पवृष्टी केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज के आनंद करिए. भगवंताचं प्राकट्य झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. त्या सुखाचं